अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीत प्रतिबंधित आणि शरीरास अपायकारक गुटखा व सुगंधित तंबाखू साठ्यावर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत 55,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी हरीश भोये यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून पथकास अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याकामी सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना करण्यात आलं। दरम्यान पथक हे घारगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास प्रभाकर गुळवे राहणार रणखाम तालुका संगमनेर यानं एका घरात प्रतिबंधित आणि शरीरास अपायकारक गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशानं साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली। पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पंचासमक्ष छापा टाकला असता प्रभाकर गुळवे हा तेथे आढळून आला। त्याच्या घराची पाहणी केली असता संबंधित ठिकाणी प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू आढळून आले। त्याबाबत ताब्यातील इसमाकडे विचारणा केली असता त्यानं हा गुटखा व पान मसाला राजू ढेरंगे राहणार खंडेरायवाडी तालुका संगमनेर याच्या सांगण्यावरून त्याच्या घरात ठेवल्याचं सांगितलं। त्याच्याकडे गुटखा सुगंधित तंबाखूचे पुरवठादार बाबत माहिती घेतली असता त्यानं मिळून आलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू आफ्रिदी पठाण याच्याकडून आणल्याचं सांगितलं। ताब्यातील इसमाच्या जवळील 55,600 रुपये किमतीचा हिरा पान मसाला गुटखा, रॉयल 717 सुगंधित तंबाखू, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला असून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत घारगाव पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।